שהגעתם לשיעור. אנחנו בפתח של ראש חודש חשוון. आता तिसरेचा महिना संपला आणि आणि आपले नवीन वर्षाचे सणाचा सीझन संपला आणि खिशवानचा महिना चालू होईल उद्या संध्याकाळीपासून. आज संध्याकाळपासून आणि उद्या संध्याकाळ 2 दिवस रोष खोदेश. तर मला प्रश्न विचारायचा होता. आपला आता नवीन वर्ष संपला आणि आपण बोललो आपण बोलतो हा वर्ष 5786 हिब्रू मध्ये ताव शिन पे वाव. Vino Madonna Eleno Aleno Masia Adeno Kono Aleno Maseno Kono. Vino Madonna Eleno Aleno Masia Adeno Kono Aleno Maseno Kono. So we have at least 5 participants. तर मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. आपला हा वर्ष चालू झाला नवीन वर्षाचा रोष पासून आणि त्या वर्षाचा आपण बोलतो 5786 इयर्स. 5786 इंग्लिश वर्ष. आता आपण इंग्लिश वर्ष बघितला तर तो इंग्लिश आहे 2025 आणि आपला महिन्याचा आहे आता ऑक्टोबर. पण हिब्रू वर्ष आपला चालू झाला या नवीन वर्षापासून तो आहे 5786. तर हा नंबर 5786 कुठनं आला? कोण मला बोलू शकतो? 5786 हिब्रू मध्ये बोलतो ताव शीन पे वाव. याच्या पहिलेचा महिना वर्ष होता 5785, तो होता ताव शीन पे हे. आता ताव शीन पे वाव. 5786 हा नंबर कुठला आला? कोण याचा उत्तर देऊ शकतो? जी इंग्लिश तारीख आहे त्याचा तो वर्ष आहे 2025. आणि तो कुठला आला जर तुम्ही गुगल केला तर तो जॉर्जियन कॅलेंडर मधनं आला. जॉर्जियन कॅलेंडर 2025 वर्षापूर्वी ते लोकांनी काउंट चालू केली आणि त्याला आपण बोलतो कॉमन एरा. आणि त्याच्या पहिले ते लोकांची काउंट बोलतात बिफोर द कॉमन एरा. आणि आता आणि त्याच्यानंतरचं जे काउंट आहे ते बोलतो आपण AD. आणि त्याच्या पहिलेच बोलतात बिफोर कॉमन एरा BC. पण आपला कॅलेंडर ज्युइश कॅलेंडर मध्ये AD आणि BC नसतो. आपला कॅलेंडर काउंट होतो काउंट आता चाललेली आहे. वर्ष चाललेलं आहे 5786. 5786 86. 5786. तर प्रश्न येतो ही काउंट कुठला चालू होते आणि ह्याचा हिशोब कसा असतो? कसा कसं आपला नवीन वर्ष तावशीन पे वाव हिब्रू मध्ये त्याचं 5786 हिब्रू मध्ये तावशीन पे वाव. तर हा प्रश्न वि- हा प्रश्न येतो. कोण सांगू शकतो मला उत्तर याचा? 5786 कुठला कसा नंबर आला? कुठला नंबर आला? जेव्हा मी शाळेमध्ये जॉग्राफी शिकत होतो त्यावेळेला जॉग्राफी मध्ये कॅलिफोर्नियामध्ये अमेरिकामध्ये जागा आहे. कॅलिफोर्निया स्टेट आहे त्याला बोलतात कॅलिफोर्निया. आणि कॅलिफोर्नियामध्ये अशी झाडं आहेत त्या झाडाची ट्रंक. ट्रंक म्हणजे फांदी नाही, फांदी म्हणजे ब्रांच. ट्रंक रूट्स असतात आणि मग ट्रंक असतं झाडाला. आणि दरवर्षी फॉर एक्झाम्पल हा जर झाड आहे तर दरवर्षी सीझन सीझन चेंज झाल्यावरती त्या ट्रंक वरती अजून एक रिंग येते आणि अजून एक रिंग येते आणि अजून एक रिंग येते. जर त्या झाडाचा ट्रंक ची क्रॉस सेक्शन केला, जर तोडला असा ही टूथपिक आहे पण मी एक्झाम्पल द्यासाठी तर
ट्रंक, काठी घ्यायला पाहिजे होती का काय नाही. पण झाडाची जेव्हा ट्रंक तोडतो किंवा त्याचा क्रॉस सेक्शन घेतला जातो तर त्याचे रिंग्स काउंट केल्या जातात. आणि ते रिंग्स काउंट केल्यापासून समजतो त्या झाडाचा वय काय आहे. पुढचा पण झाड घेतला, जर तो 10 वर्षाचा असला तर त्याच्यामध्ये 10 रिंग असतात, 10 सर्कल असतात. कारण का, दरवर्षी नवीन सर्कल, दरवर्षी त्याला अजून एक क्लिपा, अजून एक कव्हर भेटतो, अजून एक कव्हर भेटतो, अजून एक कव्हर भेटतो. तसं तो 10 वर्षाचा झाड असला तर त्याला 10 रिंग असतात. 100 वर्षाचा झाड असला तर 100 रिंग असतात. 1000 वर्षाचा झाड असला, इंडियामध्ये बनियन ट्री आहे ते खूप खूप वर्षाचं आहे, त्यांचा क्रॉस सेक्शन घेतला तर त्यांचा वय समजतो की किती हजार वर्षाची तो झाड आहे. तर मी जॉग्रफीमध्ये कॅलिफोर्नियामध्ये सगळ्यात सगळ्यात एज एज सगळ्यात जास्त एज झाड असं तिथे जॉग्रफी मध्ये इंटरेस्ट असा लागला का त्या झाडाच्या ट्रंक मधनं भोगदा खोलले जातो आणि तिकडनं गाड्या जातात. एवढा मोठा तो झाड आहे. त्या झाडाचा ट्रंक ट्रंक खोलला, ट्रंकचे क्रॉस सेक्शन घेतला आणि ती काउंट करत बसला तर त्या झाडाचा एज काय वय आहे ते समजतं. एक माझा मित्र होता, एक माझा मित्र, लय दिवस त्याला भेटलोय नाही, खूप वर्षापूर्वी, पण जवळजवळ 20 वर्षापूर्वी आम्ही हार्नोफच्या बॉस्टन कोलेलमध्ये शिकवत होतो. आणि तो कॅलिफोर्नियाचा डॉक्टर होता, डॉक्टर कपलान त्याचं नाव. अजूनपर्यंत तो हार्नोफमध्येच राहत असेल माझ्यामध्ये, येरुशलाईमला. पण तो एकदा टुरिस्ट म्हणून कॅलिफोर्नियाला गेला आणि त्याला टुरिस्टच्या गाईडनी सांगितलं का हा सगळ्यात मोठा झाड आहे, सगळ्यात वयस्कर झाड आहे, ह्याचा वय कोण गेस करू शकतो काय. तर त्यांनी, डॉक्टर कपलांनी त्या त्या झाडाचं वय सांगितला आपल्या हिब्रू वर्षाप्रमाणे. आणि त्यावेळेला ते जवळजवळ 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही, खरी गोष्ट आहे. मी त्या डॉक्टर कपलांना ओळखतोच होता आणि त्याच्याकडनं मी ऐकली ही गोष्ट. आणि त्यांनी सांगितला ह्या झाडाचं वय आहे 5745. आता त्यावेळेला मला वाटते 5745 आपला हिब्रू वर्ष होता, 5745. आणि त्यांनी सांगितला 5745. आणि तो गाईड एकदम चमत झाला. तो नॉन ज्युइश गाईड होता. आणि तो बोला, अरे तुला कसा माहिती, तुम्ही असंच लकीली तुम्ही हे केला. तो बोला, नाही, मी ज्युइश आहे आणि आमचा रोश हशाना आता होता आणि आमचा वर्ष आता आहे 5786. मी त्यावेळेला 574, ही खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर तो बोला 5786, म्हणजे हा वर्ष जो आहे आपला हिब्रू वर्ष, त्या झाडाचा एज आहे. तर ही गोष्ट मी का सांगतो, त्याच्यामधनं आपल्याला उत्तर भेटेल का आपला हा वर्ष, न्यू इयरचा वर्ष, रोश हशानाचा वर्ष 5786 हा नंबर कुठनं आला. जर आपण लास्ट वीक पराशा आपण चालू केला, शपातला पराशा बेरेशीत, पुस्तक आपला बेरेशीत, हा बेरेशीत आहे, कुमाश बेरेशीत माझ्याकडे. आणि बेरेशीत चालू केला, बिगिनिंग, पहिला पराशा तो बेरेशीत, पुस्तक बेरेशीत. आणि त्या पहिल्या पुस्तकामध्ये बेरेशीत मध्ये आपण शिकतो की खुदाने ही दुनिया बनवली 6 दिवसामध्ये. 7व्या दिवशी शब्बात दिला आपल्याला. पहिल्या दिवशी काय बनवले गेले, दुसऱ्या दिवशी काय बनवलं गेला, तिसऱ्या दिवशी काय बनवलं गेला, चौथ्या दिवशी काय बनवलं गेला, 5व्या दिवशी काय बनवलं गेला आणि 6व्या दिवशी काय बनवलं गेला. त्या बेरेशीच्या पहिल्या शेणीवरती, आपण शेणी बोलतो आपल्या जमातीमध्ये, पहिल्या आलियामध्ये आपण शिकतो. आणि तिथे लिहिला वही एरे वही बोकेर योम एखाद, वही एरे वही बोकेर योम शेनी, वही एरे वही बोकेर योम श्लीशी. आणि तसा 6व्या दिवशी माणसाला बनवले गेला.
मा पहिला माणूस आदामा रिशोन, त्याचा जन्म नाही झाला जसा सगळ्या लोकांचा जन्म होतो. पहिल्या माणसाचा जन्म नाही झाला. हशेमनी त्याला बनवला, खुदानी त्याला बनवला. माती घेऊन, चार प्रकारच्या माती घेऊन, जगामधनं चार प्रकारच्या मात्या घेऊन त्याला बनवला. आणि त्याच्याकडनं त्याची बायको खावा चा ला बनवली. आणि त्यांच्यापासून पुऱ्या माणुसकीची पुरा माणुसकीचा जन्म झाला. तर आता आपल्याला समजेल काय 5786 वर्षापूर्वी आदामाचा जन्म झाला. 5786 वर्षापूर्वी आदामाचा जन्म झाला. त्याच्या पहिले 6 दिवस पहिले, 5 दिवस पहिले, म्हणजे 6व्या दिवशी त्याचा जन्म झाला. 7व्या दिवशी शब्बात. 5 दिवसापूर्वी, त्याच्या 5 दिवस पूर्वी ह्या जगाला खुदानी बनवले. आणि त्याला आपण इंग्लिशमध्ये बोलतो क्रिएशन, क्रिएशन ऑफ द वर्ल्ड. हशेमनी जग बनवला. तो 5786 वर्षापूर्वी, ही तारीख आपण क्रिएशन पासून काउंट करतो, क्रिएशन पासून मोजतो. असा कुठचाच कॅलेंडर नाही, असाच कुठचाच कॅलेंडर नाही आहे जो क्रिएशन पासून चालू काउंट काउंट करायला चालू करते. दुसरी अशी दोन धर्म आहेत, ती पण मानतात काय देवानी हा जग बनवला आहे आणि नंतर मग एंडला मशियाक येईल. ही दोन धर्म आपल्या धर्माच्या ऐवज च्या च्या besides our religion, besides Judaism, at least two other religions believe that God created the world in 6 days. He gave a week of 7 days, and in the end, there will be Mashiach time. अशी at least दोन धर्म आपल्या धर्मासारखी त्यांची त्यांचा त्यांचा विश्वास आहे. आपल्या धर्मामध्ये फक्त विश्वास नाही, पण आपण हर एक विश्वासासाठी आपण प्रूफ पण मागतो. आपण काउंट करत आलो. आदामाच्या जन्म झाल्यापासून आदामा रिशोन, पहिला माणूस, त्याच्या जन्मापासून ते आतापर्यंत 5786 वर्ष झाली. आणि त्याला आपण रोष हशानाला आपण बोलतो आपण बोलतो शोफार शोफार वाजल्यानंतर हयोम हारात ओलाम, आज दुनियाची पैदा झाली. हयोम हारात मिशपात. हा, आणि आपण बोलतो काय हयोम म्हणजे रोष हशानाला माणूसला बनवले गेला, आदाम रिशोनला बनवले गेला. आणि त्याची बायको खावाला त्या माणसापासून बनवली गेली. आणि नंतर त्यांच्यापासून पुऱ्या माणुसकीची पैदा झाली. तर हे तुम्हाला समजलं का? हे आपल्या धर्माची एकदम बेसिक आहे. आणि आपल्यापेक्षा दोन ख्रिश्चॅनिटी आणि मुस्लिम धर्म, इस्लाम धर्म पण ह्याला मानतात. ते मानतात काय देवानी जग बनवला 6 दिवसामध्ये. आणि ते पण मानतात काय हा वर्ष पण तोच हा येतो. सायन्स मध्ये ते मिलियन आणि बिलियन वर्ष होतात, आणि त्याच्यासाठी दुसरा लेक्चर आहे. तो हिशोब काय आहे आणि आपला हिशोब काय आहे, का मॅच होत नाही, त्याच्यासाठी ते दुसरा लेक्चर आहे. कधी नंतर त्याच्याबद्दल बात करतो. पण आताची माझी टॉपिक आहे की आपला पासून रोषशानाला हा वर्ष आपला तावशीन पे वाव कुठना चालू होतो. तर आपला पराशा चालू होतो बेरेशीत. बेरेशीत म्हणजे इन द बिगिनिंग ऑफ गॉड्स क्रिएशन असं इंग्लिश मध्ये बोलले जातं. तर दुनिया पैदा होण्यापासून आणि माणसाला तयार झाल्यापासून आज आपण 5786 वर्ष झाली. तर तिकडनं आपल्याला हा हा कॅलेंडर
वर्ष भेटतं. जसं मी सांगितलं, जॉर्जियन कॅलेंडरचा वर्ष आपण जो मानतो तो 2025वा, आणि त्याच्यामध्ये कितीतरी दिवस मध्ये जर तुम्ही गुगल केला किंवा चॅट जीपीटीला विचारला तर बघितले काय, तो तो एडी आहे. एडी बोलतात, BC, बिफोर कॉमन एरा आणि आफ्टर कॉमन एरा. तो हर एक दिवस काउंट करत नाही. आपला 5786 हर एक दिवस काउंट करतो. वही एरेफ वही बोकेर, असं असं बेरेशीत मध्ये आपण शिकतो. आप असं आपल्या तोराच्या पहिल्या पुस्तकामध्ये शिकतो. वही एरेफ वही बोकेर, दिवस आपला चालू होतो संध्याकाळपासून, आणि मग मग सकाळ होते, परत संध्याकाळ होते, परत सकाळ होते, असा गोल 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 होता. आणि हर एक दिवस काउंट गेले गेले आहे आपल्या कॅलेंडरमध्ये, कधीच मिस नाही झालेला आहे. मी एकदा लेक्चर दिला, एकदा शूट दिली की हिस्ट्रीमध्ये फक्त 3 वेळा सूर्य थांबले गेला, आणि एकदा सूर्याची डायल 10 कितीतरी डिग्री खुदाने पार्टी केली. आणि त्याच्यासाठी कधी नंतर परत आपण बात करू का, ती इंटरेस्टिंग टॉपिक आहे. पण ही पण इंटरेस्टिंग टॉपिक आहे. 5786 आज जी मी सांगतो की हा क्रिएशन पासून आपण आता 5786 वर्ष, 86 वर्ष, ह्याच्यामधनं एक पण दिवस मिस झालेला नाहीये आपल्या कॅलेंडर मध्ये. आपला हिब्रू कॅलेंडर प्रमाणे एक पण दिवस काढले जात नाही. ही कॉन्सेप्ट तुम्हाला समजली का? ह्याच्यावरती तुम्हाला काय प्रश्न आहे तर मला प्लीज विचारा, मी पुढे जायच्या पहिले. Clear to everybody that where this 5786 number came? Tav Shin Pe Vav. Can anybody answer? I assume this is understood. Yes. Going further, yes. Anybody there? You are on mute. So this 5786 हा क्रिएशन पासूनचा नंबर आहे. आणि आपल्या कॅलेंडर प्रमाणे, हिब्रू कॅलेंडर प्रमाणे, एक पण दिवस आजपर्यंत मिस झालेला नाही. आदामाचा जन्म झाला, सॉरी, आदमाचा जन्म नाही झाला कारण त्याला कोणी पैदा नाही केला, त्यांनी हशेमनी त्याला बनवला. आणि तेव्हापासून आतापर्यंत 5786 वर्ष झाली. 5786. आता मी जे बोलणार आहे ते देरेक हशेम मध्ये रामखाल, राब मोशे लुसाटो हे शिकवतात. पहिला 2000 वर्षाची हिस्ट्री आपण सेफेर बेरेशीत, 5 पुस्तकं आहेत खुमासचे, हमिशे खुमशे तोरा, हा बेरेशीत आहे पहिला पुस्तक. पहिल्या पुस्तकामध्ये आपली 2000 वर्षाची हिस्ट्री आहे. क्रिएशन पासून जे पहिले 2000 वर्ष निघाली त्याची हिस्ट्री आपण तोराचा पहिला पुस्तक बेरेशीत मध्ये आपण शिकतो. तोरा हिस्ट्री बुक नाही आहे, पण तो क्रोनॉलॉजिकल क्रोनॉलॉजिकल प्रोनाउन्सिएशन मला येत नाही, पण हा स्टार्टिंग त्याची बेरेशीत मध्ये होते आणि ती टाइम लाईन फॉलो करता मोस्ट ऑफ द टाइम. ओके, एक्सेप्शन ऑफ द रूल पण आहेत, पण आपला तोरा टाइम लाईन फॉलो करतो. क्रोनॉलॉजिकल असं काहीतरी त्याला वर्ड आहे. ओके, इंग्लिश मध्ये. तर स्टार्ट होतो आपला बेरेशीत मध्ये, क्रिएशन मध्ये. पहिले 7 दिवस पहिल्या आपल्या शनीवरती आपण शिकतो शब्बात पर्यंत. शब्बात वैकुल वाशमाय व्यारेत वेखोल से वाम, तिकडे आपल्याला शब्बातची आज्ञा संपते. शब्बात बद्दल शिकते. आज्ञा ती इस्रायल लोकांना नंतर मध्ये दिली गेली जाते. 2000 वर्ष कुठे संपतात तर याकूब
लास्ट पराशा वैखीमध्ये याकूब अविनू ते या जगामध्ये निघून जातात. त्याच्या पहिले ते सगळ्या 12 पोरांना आणि 2 नातवांना आशीर्वाद देतात. तर ती हिस्ट्री जगाला क्रिएट झाल्यापासून 2000 वर्षाची हिस्ट्री आहे. हे जर तुम्हाला समजलं असला तर प्रश्न येतो, ह्या 2000 वर्षापूर्वी, ह्या 2000 वर्ष, पहिले 2000 वर्ष फक्त 20, 23, सॉरी, 20, 22, 23, 23 जनरेशन, 23 पिढ्या. पहिली पिढी आदामा रिशोनची, 10वी पिढी नोआखची. फर्स्ट जनरेशन आदाम रिशोन, 10th जनरेशन आदाम शेत, असं 10 पिढ्या होतात नोआख पर्यंत. नोआख ते आदाम ते अब्राहम, अजून 10 पिढ्या. अब्राहम, इस्हाक, याकूब, अजून 3 पिढ्या. तर पहिला पुस्तक बेरेशीत मध्ये आपल्याला 23 जनरेशन्स बद्दल आपल्याला शिकायला भेटते, आपल्याला नॉलेज भेटते, आपल्याला त्याचं विजडम भेटते. 23 जनरेशन्स बेरेशीत मध्ये, पहिला 23 जनरेशन्स. प्रश्न येतो, जर आपला जग आता 5786 वर्ष आहे, तर पहिल्या 2000 वर्षामध्ये फक्त 23 जनरेशन, आणि तिकडनं याकोबापासून ते आतापर्यंत कोणीतरी काउंट केला, दाविदा मेलेक ते आतापर्यंत फक्त 91 जनरेशन्स. पण फक्त पहिले 2000 वर्षामध्ये फक्त 23 जनरेशन एवढी कमी का? कारण त्यावेळेला वय माणसाचा खूप जास्त असायचा. आदामा रिशोनचा वय ला 1000 वर्ष दिलेली, पण त्याच्यामधनं नंतर मग हशेमनी कापली आणि त्याला 930 इयर्स. आदामा रिशोन 930 वर्ष जगला. पहिली बाई खावा 1000 वर्ष जगली. मला वाटते 990 की 1000, एक्झॅक्टली माझ्या लक्षात नाही. यालकुत मॅम लोएस मध्ये एक्झॅक्टली लिहिलेलं आहे. तर पहिली 10 पिढी जवळजवळ 1000 वर्ष जगाची. काय काय हजारच्या जरा कमी, काय काय 1000 वर्षाच्या नंतर. आदाम पासून ते नोआ पर्यंत 1000, जगाचं निर्माण झाल्यापासून 1056 वर्ष होती. 1058 किंवा 56, एक्झॅक्ट माझ्या डोक्यामध्ये नाही आता. जर बोलाची बात अशी की त्यावेळेला माणूस जवळजवळ 1000 वर्ष जगाचा. आज माणूस कोशी 100 वर्ष जगतो. कोण एव्हरेज माणूस मला वाटते 70, 80 कितीतरी आहे. जर जगामधले सगळ्यात टॉप कंट्री जिथे लाईफ एक्सपेक्टेन्सी सगळ्यात हाय आहे, तिथे 84, 85, 86 पर्यंत लाईफ एक्सपेक्टेन्सी जाते. तर एवढा गॅप कसा? आदामा रिशोन पासून जिथे लाईफ एक्सपेक्टन्सी 1000 वर्ष होती, म्हणजे माणूस 1000 वर्ष जगाचा, आणि आता फक्त एव्हरेज 86, 85. हाय हाय इंडियाला एव्हरेज कमी आहे, युरोपियन कंट्रीमध्ये हाय आहे. जर लाईफ एक्सपेक्टेशनची तुम्ही रिसर्च केली तर तुम्हाला 86, टॉप कंट्रीज 86 असं काहीतरी असेल. 90 मला वाटते अजून नाही गेलेली आहे. पण 90 पण असली, 100 पण बोलला, 86 कुठं आहे आणि 1000 वर्ष कुठं? तर एवढा फरक का? हा प्रश्न येतो. आणि त्याचा उत्तर लास्ट वीक पराशा बेरेशीत मध्ये आपल्याला भेटतं. बेरेशीत मध्ये आदामाला निर्माण केला खुदानी. आदामापासून बाई खावाला निर्माण केला, आणि अजून काय काय खूप खूप निर्माण झाला. आणि
जर बेरेशीत आपण शिकलो तर आपल्याला समजतं की पहिल्याच दिवशी पाप झाला आदामाकडून. त्याला सांगितले गेला, हशेमनी त्याला एक आज्ञा दिली, एकच आज्ञा दिली. आपल्याला आता इस्रायल लोकांना असे 13 आज्ञा दिल्यात, पण आदामाला एक आज्ञा दिली. आणि त्याला सांगितले गेलेला काय, हा एच हाईम ट्री ऑफ लाईफ, जे गान एदेन मध्ये आहे, त्याच्या त्याला त्याचा त्याचा फ्रूट, त्याचा फळ खाऊ नको. पण पण सापानी बाईला फसवला आणि त्या बाईनी आदामाला दिला. आणि त्याला फर्स्ट सीन, पहिला पाप बोलले जातो. आणि पाप झाल्यावरती रामखाल प्रमाणे, मुशे रुसाटो देरे खशेम मधी प्रमाणे, त्याच्या पहिले बेरेशीत मध्ये आपण शिकतोय, त्याच्यामध्ये जगामध्ये मृत्यू आली. देवाच्या प्लॅन प्रमाणे माणूस माणूस बनवला गेला. आणि तो कायमचा बनवला गेल्याचा प्लॅन होता. पण त्यांनी जो पाप केला आणि त्या फळला खाल्ला, आणि त्याच्यामुळे ह्या जगामध्ये मृत्यू आली. तर पहिले हशेम चा एक मिदा आहे, एक क्वालिटी आहे, जे आपण एलूल पासून ते होशाना रब्बापर्यंत बोलतो. त्याला बोलतो मिदात हा रहामीम. हशेम इज गॉड ऑफ मर्सी. आणि म्हणून हशेमला आपल्यावरती खूप दया आहे, माणुसकीवरती खूप दया आहे. आणि म्हणून त्यांनी पहिले 2000 वर्ष किंवा पहिल्या 1000 वर्ष माणसाला जवळजवळ वय 1000 वर्षाचा वय दिला. कोणाला जास्त, कोणाला कमी. कारण खुदाला खूप माणुसकीवरती दया होती. आणि खुदाला पाहिजे होतं का माणूस पश्चाताप करल आणि त्याच्याकडे परत येईल. पहिला पाप झाला त्याच्याबद्दल आपण कधी नंतर मग जास्त बात करू शकतो. आणि पाप झाल्यावरती हशेमनी माणसाला, पाप व्हायच्या पहिले देवाचा प्लान होता काय माणूस कायमचा या जगामध्ये राहील. पण पाप झाल्यामुळे त्याच्यावरती मृत्यू आणली, त्याच्यावरती डेथ आणला. आणि डेथ काय ताबडतोब नाही आणला, त्याला 1000 वर्ष, 1000 वर्ष त्याला वय दिला. तर पहिले दहा दहा जनरेशन्स, आदाम, शेत आणि नोआख पर्यंत, ह्या 10 जनरेशनची एव्हरेज एज 1000 इयर्स होती. कारण हशेमनी त्यांच्यावरती दया केली आणि त्या लोकांना टाइम दिला, 1000 वर्ष टाइम दिली. चुवा करा, पश्चाताप करा, आणि माझ्या जगाला तिकून, त्याला बोलतात तिकून ओलाम. हिब्रू मध्ये त्याचा वर्ड आहे तिकून, म्हणजे टू फिक्स, टू परफेक्ट. आणि फिक्सिंग हा तिकून करासाठी त्यांना 1000 वर्ष दिली. पण आदाम पासून ते नोआख पर्यंत तिकून झाली नाही. मग हशेमनी रामखाल प्रमाणे अजून 10 पिढ्या दिल्या, 10 जनरेशन्स. नोआख पासून नोआख पासून अब्राम अविनू पर्यंत. अब्राम आवर फादर आपण बोलतो, अब्राम अविनू. आणि नोआख पासून ते अब्राम अविनू पासून अजून 10 पिढ्या होत्या. नोआख, शेम. नोआखचे 3 मुलं, एक मुलगा शेम, कारण आपण शेम पासून येतो. नोआख, शेम, आणि ती आदाम पर्यंत. ते अब्राम पर्यंत. अब्रामचा फादर तेराख. तशी 10 जनरेशन होती. आणि ते लोकांना पण लॉंग लाईफ होती. त्यांची लाईफ एक्सपेक्टेशन पण खूप मोठी होती. आणि अब्राम अविनो याच्या पहिले पण टिकून झाली नाही. नाही फक्त टिकून नाही झाली, पण हा जग खालती खालती पडत गेला. धार्मिक ह्याच्याने, स्पिरिच्युअलिटी मध्ये माणसं आयडल वर्षी, म्हणजे मूर्तीपूजा, अबोधाजारा,
हिब्रू मध्ये आबोधा जारा, शास्त्रामध्ये त्याला आबोधा जारा बोलतात, मीन पण बोलतात तल्मुदामध्ये. मीन म्हणजे आबोधा जारा शास्त्रप्रमाणे. तर माणूस ह्या जगाचा टिकून करायच्या ऐवजी उलट करत राहिला. काय काय सदिकीम होती. खानोक हा सदिक होता, नोआख पण सदिक होता. नोआख इथं इम 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 हशेम, ह्या हप्त्याच्या पराशामध्ये आपण शिकतो. पण ओव्हरऑल स्पिरिच्युअलिटी मध्ये वरती जायच्या ऐवजी, खेत आदामा रिशोनचा तिकून व्हायच्या ऐवजी, चुवा करायच्या ऐवजी माणूस खालती, ह्युमॅनिटी, माणूस नाही ह्युमॅनिटी खालती जायत राहिली. त्यावेळेला कुठचा धर्म नव्हता, कुठचं दुसरं नेशन नव्हते, आणि त्यावेळेला इस्रायल लोक नव्हती. आपल्याला नेशन, आपल्याला आपल्याला जमात करायच्या पहिलेची हिस्ट्री आहे. ती पहिलेची हिस्ट्री आपण बेरेशीतच्या पुस्तकामध्ये पहिल्या 2000 वर्षाची हिस्ट्री आपण आपण शिकतो आणि त्याचा ज्ञान घेतो. आदाम आपल्या धार्मिक सेजेस प्रमाणे, खाखामीं प्रमाणे, अब्राहम अविनो आल्यावरती अब्राहम अविनोनी तिकून केली. आणि जेव्हा तिकून चालू झाली, म्हणजे ह्या जगाचा फिक्सिंग केला त्यांनी. एक देव खुदा एक आहे, ही कॉन्सेप्ट जगामध्ये आणली. आणि त्याच्यामुळे खुदा खुश, अब्रामावरती खुश झाला आणि त्याला आशीर्वाद दिले. अब्राम अवीला आशीर्वाद दिले. 2000 वर्ष जवळजवळ लागले ही फिक्सिंग करायला. आदाम हा रिशोन पासून ते अब्रामाचा 20 जनरेशन, 20 पिढ्या. आणि नंतर मग अब्रामचा मुलगा इच्काक. आणि तेव्हापासून जो माणसाचा एव्हरेज वय 1000 वर्ष होता, आणि आता अब्राम अविनू तिकून केली, फिक्सिंग केली. आणि म्हणून तेव्हापासून माणसाचा वय कमी होत चालला. अब्राम अविनूचा वय 180 चा वय व्हायला पाहिजे होता. पण त्यांना एक नातू होता, त्या नातूचं नाव होता एसाव. आणि एसाव हा रशा होता, चांगला माणूस नव्हता. आणि तो वाईट काम ज्या दिवशी त्यांनी केले, त्या दिवशी अब्रामाचा वय होता 175. आणि तिथे अब्राम अविनू वारले. इस्हाक अविनूचा वय होता 180. आणि इस्हाक अविनू, अब्रामाला 2 मुलं होती, 2 प्रॉमिनंट मुलं होती. त्याला अजून मुलं होती तिसऱ्या बायकोपासून. आणि त्याला त्यांनी लांब पाठवला. मिझराह बोलतात त्याला, फार अवे इन द ईस्ट, वेस्ट इन द ईस्टर्न लँड्स, मिझराह ला पाठवला. पण 2 प्रॉमिनंट मुलं होती, एक इस्माईल आणि एक इस्हाक. इस्माईल ह्याला राशा बोललं जातं, का तो त्याच्या बापाच्या पावलावरती नाही गेला. आणि तिकडं आपल्याला समजतं कधी काय तो एंड मध्ये त्यांनी चुवा केली असं लिहिलेलं आहे. पण इस्माईलच्या पोरांनी तोरा रिजेक्ट केला. जेव्हा हशेमने देवाला माउंट सिनायवरती, हार सिनायवरती तोरा द्यायचा होता मनुष्य ह्युमॅनिटीला, तर इस्माईलच्या पोरांनी रिजेक्ट केला. आणि तसाच एसाव, जो नातू आहे अब्राम अविनूचा आणि जो इस्हाकचा मुलगा आहे, त्यांनी पण रिजेक्ट केला. ते आपण देवारीम, सेफे देवारीमच्या स्टार्टिंगला शिकतो. पण अब्रामाचा मुलगा सदिक इस्हाक, जो अकेदाला च्या घ्यायला होतात, आणि त्या अकेदाबद्दल आपण कधी नंतर बात करू शकतो, ती सेपरेट टॉपिक आहे. तर अब्रामाचा मुलगा इस्हाक आणि इस्हाकाचा मुलगा याकोब, आणि याकोबचे 12 मुलं, ह्यांनी
खुदाच्या मार्गावरती चालले, हे सगळे खुदाच्या मार्गावरती चालले, आणि ह्यांच्या पूर्वजांना मिसर देशामध्ये घातले गेला. ती एक परीक्षा होती. आणि त्याच्यानंतर मग मिसर देशामधनं ते बाहेर आले. बाहेर आल्यावरती पण बाहेर काढले गेले. खुदानी त्यांना बाहेर काढले गेला. काढली काढली आणि त्याला 50व्या दिवशी शास्त्र, पवित्र शास्त्र तोरा तो दिले गेला हार सिनायवरती. बेरेशीत, क्रिएशन पासून, दुनियाला बनवल्यापासून ते तोरा दिल्यापर्यंत 26 जनरेशन होती, 26 पिढ्या होती. जसा सांगितलं, आदाम ते नोआख 10 पिढ्या. नोआख ह्या हप्त्याचा परशा. आणि नोआख ते अब्राम अजून 10 पिढ्या, 20 पिढ्या. 6 पिढ्या राहिल्या. अब्राम, इस्हाक, याकोब 3 पिढ्या. याकोबाचा मुलगा लेवी, लेवीचा मुलगा आमराम, आणि आमरामचा मुलगा मोशे आणि आरोन आणि मिरियाम. ती ही 6वी पिढी. तसे 26 मोशे रब्बेनूच्या वेळेला आरोन, त्यांचा भाव, त्यांची बहीण मिरियाम, ही 26वी पिढी. जग बनवल्यापासून पासून जग बनवल्यापासूनची 26वी पिढी. आणि 26व्या पिढ्याला खुदानी आपल्या याकोबाच्या 12 पोरांना आणि नातवंड आणि पुंतांना, त्यांना एक चूजन नेशन केला. त्यांना त्यांना वरती आणला. धार्मिक ह्याच्यानी मिसर देशामधनं बाहेर काढला आणि त्यांना शास्त्र दिला. आणि त्यांना इस्रायल जमात, निवडलेली जमात, निवडलेली माणसं जगामध्ये केली. जर काउंट केला क्रिएशन पासून आणि आपल्याला तोरा मिळाल्यापर्यंत, तर ते वर्ष होतो 2448 वर्ष. 2448 इज 40, 2448. मराठीमध्ये मला 48 एक्झॅक्टली माहिती नाही. 40 इज 40, 41, 42, 43 असा, वॉट एव्हर. 46 2400 46 46 46 46 नाही, 48. 46 48 48 48 48 48 2400 क्रिएशन पासून, जगाला बनवापासून ते बेने इस्रायलला तोरा मिळाल्यापर्यंत पर्यंत 2448 वर्ष झाली. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर हेल्पिंग. ओके. आणि जर आपल्याला माहिती पाहिजे आपल्याला तोरा, बेने इस्रायलला तोरा दिल्यापासून, माउंट सिनायमध्ये, हार सिनायला तोरा दिल्यापासून ते आजपर्यंत किती वर्ष झाली, तर त्याचं क्रिएशन पासून रोश हशना आपला होता 5786. आणि तोरा दिले गेला 2448 वर्षापूर्वी. जर त्याला सबस्ट्रॅक्ट केला तर हातात 3338 इयर्स, 3338 इयर्स. ओके. तर तोरा दिल्यापासून आजपर्यंत किती वर्ष झाली, तर 3338. कसा आपल्याला हा नंबर आला? क्रिएशन पासून रोश हशना आपला आहे 5786. आणि तोरा दिले गेला क्रिएशन पासून 2448 इयर्स. त्याला सबट्रॅक्ट केले आपण ह्या दोन फिगरला, तर आपल्याला येतात 3338 इयर्स. तर ह्या हिस्ट्रीची ही कॉन्सेप्ट तुम्हाला समजली, ही हिस्ट्रीची हे समजली. आता ह्याचा आपल्याला एक प्रूफ आहे. मला प्रश्न विचारायच्या पहिले, आपण शब्दातला तेलीमचा टप्पा वाचतो, त्याला बोलतात हल्लेल हा गदोल. तो आहे होदूल अदोनाय की तोफ की लेवलाम खासदो. आपण बोलतो होदूल अदोनाय की तोफ की लेवलाम खासदो, होदूल एलोय एलोहिम की लेवलाम खासदो, होदूल अदोने अदोनिम की लेवलाम खासदो. तर ह्याच्यामध्ये हे आहेत
26 सेंटेन्स आहेत, हर एक करस्पॉन्डिंग टू इच जनरेशन. पहिला आहे आदाम अरिशू, दुसरा आदामचा मुलगा शेत, दहावा आहे आदाम अब्राहम, 20वा आहे नोआह. आणि अशा 26 आहेत. 26 हे इथे 20 आहेत आणि इथे मला वाटते इथे इथे एकोणीस आहेत, इथं 19 आणि इथे 7 आहेत. ओके, तर हे आपण बोलतो, याला बोलतात हल्लेला गदोल. हा टेलिमचा टप्पा आहे जो आपण वाचतो शब्बातला बारुक अमारच्या पहिले, आणि त्याला बोलतात हल्लेला गदोल. आणि हल्लेला गदोल मध्ये होदू नाही की तो की लेवलाम खसदो, असं आपण की लेवलाम खसदो 26 वेळा बोलतो. And this is the corresponding to 26 generations. This is again नेगेत 26 पिढ्या आदामा रेशोन पासून ती तोरा दिले गेले पर्यंत. ते होते 26 जनरेशन. इथे ह्या शूर मध्ये तुम्हाला समजेल क्रिएशन पासून ते तोरा दिल्यापर्यंत 26 जनरेशन होती. 26चा अजून एक सिग्निफिकन्स आहे ह्या नंबरचा, 26 नंबरचा. खुदाचा एक नाव आहे जे आपण ब्राखा बोलतो, बारुक आता हशेम, तो युथ के वाव के. आपण बोलतो इथे फॉर एक्झाम्पल हा सिदूर मध्ये आहे बारुक आता हशेम. जर तुम्हाला कॅमेरामध्ये इथं दिसत असेल तर युथ के वाव के, युथ हे वाव के, ह्याची न्यूमरिकल व्हॅल्यू हर एक ओथ, हर एक लेटर आपल्या पवित्र भाषेमध्ये त्याला एक न्यूमरिकल व्हॅल्यू असते. आलेफची 1, बेतची 2, गिमेलची 3, यूथची 10, काफची 20. तशी आपण युथ के वाव के, देवाचं जो नाव आपण ब्लेसिंग मध्ये घेतो, आपल्या ब्राखामध्ये घेतो, त्याची व्हॅल्यू 26 येते. युथ ची 10, हे ची 5, हे वावची 6, आणि परत हे 5. जे काउंट केला 10 प्लस 5 15 प्लस 6 21 प्लस 5 26, त्याची व्हॅल्यू येते 26 एक्झॅक्टली. का काफ वाव. तर हे करस्पॉन्डिंग टू 26 जनरेशन फ्रॉम क्रिएशन टू मोशे रब्बेनू, वेन वी रिसिव्ड, जेव्हा आपल्याला तोरा दिला. तर आतापर्यंत मी बात करत होतो जवळजवळ 50 मिनिटं. वॉन्ट टू सी काय ह्याच्यावरती प्रश्न आहेत जे मी आता बोललो त्याच्यापर्यंत, आणि काय तुम्हाला याच्यावरती अजून ऍड करायचं आहे, किंवा काय याच्यावरती काय प्रश्न आहे ते मला विचारा. इफ नो, आय गेट फॉर मी सम वॉटर टू ड्रिंक. तोरा दिल्यापासून माणसाचा वय स्टेबल होईत चालला. जसा सांगितला पहिले 1000 वय होईत होता एव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी. नंतर मग 180 वरती आला आदाम आदाम अब्राम अविनूच्या वेळेला, आणि मोशे रब्बेनूच्या वेळेला स्टेबल झाला 120. आणि माणूस 120च्या वरती, खूप एव्हरेज माणूस 120च्या वरती जगू नाही शकत होता मोशे रब्बेनूच्या टाइमच्या पासून. कारण 120 वर्षापर्यंत माणसाची टिकून, ह्या जगाची टिकून माणूस करू शकत होता. त्याच्या पहिल्या आशेमनी त्याला 1000 वर्षाचा चान्स दिला, पण नंतर मग तोरा दिल्यापासून त्याला फक्त 120 वर्षाचा चान्स दिला. आणि पापांमुळे अजून कमी कमी होईत झाला. पण 120 एक आपल्या धर्मामध्ये स्टँडर्ड, कारण मोशे रब्बेनू 120 वर्ष जगले. म्हणून आज जर कोणचा बर्थडे असला तर त्याला बोलतात हिब्रू मध्ये, त्याला विश केले जातो आद मेआवे इस्त्रीम, म्हणजे तू जवळजवळ 120 वर्ष जग. आणि तिकडनं हा हे येतो 120 वर्ष.
मिशनाच्या वेळेला राबी योखानान बेन जकाय होते, जे 120 वर्ष जगले. राबी अकिबा पण 120 वर्ष जगले. 40 वर्ष पहिल्याची त्यांची, 40 वर्ष राबी योखानान बेन जकाय, 20 वर्ष वाढायला लागतात. अजून 20 वर्ष त्यांनी काम केला, पैसे कमवले. 40 वर्ष राबी योखानान बेन जकायनी तोराचा अभ्यास केला आणि 40 वर्ष आणि चोराचा ज्ञान घेतला. आणि अजून 40 वर्ष, लास्ट 40 वर्ष तोरा शिकवले, जिकुया रबीम केले. आणि तसंच राबी अकिबा 40 वर्ष त्यांना, पहिले 40 वर्ष त्यांना तोराचे माहिती नव्हती. नंतर मग 40 वर्ष ते तोरा शिकले, तोराचं ज्ञान घेतला. आणि नंतर लास्ट 40 वर्ष, 80 ते 40 वर्ष तोरा क्लाल इस्रायलला शिकवला आणि तलमिदीम केली. हे तुम्हाला समजला तर मला सांगा की समजला म्हणून. आणि याच्यावरती काय प्रश्न असतील तर सांगा. शाळेमध्ये जी शिकवले जातो जॉग्रफीमध्ये बिग बँग थिअरी आणि जगाचा वय मिलियन आहे, ट्रिलियन आहे, ते सगळे थिअरी आहेत. पण आपल्या आपल्या धर्माप्रमाणे, बेने इस्रायल धर्माप्रमाणे, इस्रायल धर्माप्रमाणे, ज्यू धर्माप्रमाणे आपल्याला तोरा दिलेला, आपल्या तोरा आणि आपल्या ह्याच्याप्रमाणे आपल्याकडे एक्झॅक्ट डेट आहेत आणि एक्झॅक्ट काय झालेलं आहे त्याची एक्झॅक्ट माहिती आहे. आणि दोन का सायन्टिफिकली ते जुळत का नाही, त्याच्यासाठी एक वेगळा वेगळा कधीतरी आपण पाठ करू शकतो. ती फिलॉसॉफिकल याच्यामध्ये आपण पडतो. याच्यावरती कोणलाच प्रश्न नाही काय आतापर्यंत मी जे बोललो ते त्याच्यावरती? अजून आपल्याला 5-6 मिनिटं आहेत. मागच्या हप्त्याच्या पराशामध्ये जसं सांगितलं, आणि जर तुम्ही बेरेशीतचा अभ्यास केला असेल, पहिल्या 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 पराशा बेरेशीत, तर आपल्याला समजतं का नाखाश सापामुळे आपल्या मानवतीला शाप भेटला आणि सापाला पण शाप भेटला. सापाचा शाप काय? सापाला कुठचा शाप भेटला? तर आपण तोरामध्ये वाचला शपातला का, त्याला सांगितलं गेखोन का तेलेख, म्हणजे तो रेप्टाईल आहे, रेप्टाईल म्हणते. आणि तो स्लिपरी होते, त्याला पाय नाही, त्याचे पाय कापले गेले. आणि त्याला दुसरा मेन म्हणजे त्याला शाप दिले गेला का तो जे पण खाईल त्याला ते एकच टेस्ट भेटेल, त्याच्या तोंडामध्ये चव चव नाही राहील, एकच चव राहील. आपण खातो तर आपल्याला जे कडू आहे तर कडू वाटतं, गोड आहे तर गोड वाटतं, आंबट आहे तर आंबट वाटतं. कारण आपल्याला टेस्ट दिलेली आहे असे खुदानी, आपल्याला टंग जीभ दिलेली आहे, जीभ ती टेस्ट करते. पण सापाला शापामध्ये दिलेला आहे, त्यांनी जे पण खाल्ला तर त्याला तेच एकच टेस्ट राहील. आजपर्यंत साप जे पण खाईल, त्यांनी माती पण खाल्ली तर त्याचा पोट भरल, त्यांनी काय पण खाल्ला तर त्याचा पोट भरते. पण दुसरा जे पण आहे क्रिएशन मध्ये, आणि मनुष्य पण त्याच्यामध्ये आहे, आपल्याला टेस्ट लागतं, नाहीतर पोट भरत नाही. जर कडू आहे तर कडू लागल, आपण खाऊ नाही शकत कडू. खूप आंबट आहे तर आंबट लागतं, गोड आहे तर गोड लागतं, आणि त्याच्यावरती आपला पोट भरते. तर असा कसा काय ह्या सापाला शाप आहे? हा तर चांगला आहे. मी जर वर्षापूर्वी पण हे मी बोललो, ही गोष्ट मी काढलेली झूम शिवर वरती.
पण ती परत बोलतो कारण ही एकदम इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. खुदानी सापाला साप केला का तू काय पण खा, तुला कुठं पण जेवण भेटेल, कारण तुला तुझ्या तोंडामधली मधली टेस्ट, चव काढून टाकली. हा शाप आहे की तुला चव लागणार नाही. आणि त्या चव लागणार नाही, सापाला चव लागत नाही म्हणून सगळीकडे त्याला खायला भेटते, सगळीकडनं त्याला परनासा आहे. आणि त्याला परनासा आहे, त्याला तो सगळा काय खाऊ शकतो, सगळीकडे त्याला चव लागते, त्याला चवच नाही आहे तर तू जे पण खात तर तिथं त्याला समाधान होतो. जे पण त्यांनी खाल्ला तर त्याला समाधान होतो, कारण त्याला त्याला चवाची माहितीच नाही. पण दुसरी लोक त्यांना चव लागतात, आपल्याला चव लागते, म्हणून आपण कधी सॅटिस्फाय होऊ नाही शकत. आपल्याला अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, कारण आपल्याला चवाची माहिती आहे. आणि म्हणून आपल्याला काय कमी लागली तर आपण खुदाची हाक मागतो, नमाज करतो, शिवरला येतो, खुदा बरोबर कनेक्ट राहतो. पण खुदानी सापाला शाप दिलाय का तुला चव नाही लागणार, तू काय पण खाल्लास तर तुला सॅटिस्फॅक्शन भेटेल, तुला जेवण सगळीकडे भेटेल, तुला परनासा सगळीकडे आहे, तुला माझी जरूरत नाही. खुदा सापाला बोलतो तुला माझी जरूरत नाही, तू माझ्याबरोबर कधी कनेक्ट होऊ नको, तू माझी नमाज करू नको, तुझा माझ्याबरोबर कायच संबंध नाही. आणि म्हणून तो शाप आहे. आपल्याला माणुसकीला शाप दिलेला आहे, पण त्या शापामध्ये ब्रखा पण आहे. का आपण नेहमी आपल्याला काय लागला, आपली तब्येत नाही बरी, आपल्याला पैसा पाहिजे, आपल्याला बायको पोरं पाहिजेत, सगळा बरोबर पाहिजे, आपल्याला जे काय पाहिजे त्याच्यासाठी आपण नमाज करतो, त्याच्यासाठी आपण खुदा बरोबर कनेक्ट करतो. आणि म्हणून आपल्याला जरी तो शाप आहे, त्या शापामध्ये आपण ब्राखा बघतो की आपण खुदाबरोबर कनेक्ट करू शकतो, आपण खुदाबरोबर अटॅच राहू शकतो. पण साप, नाखाश, त्याला आपल्याला वाटतं का त्याला ब्राखा दिलेली आहे, पण त्याला असा शाप दिलेला काय, त्याला तर तू माझ्यापासून राम राहा, तू माझ्याबरोबर कनेक्ट नको राहू, तू माझ्या तुझी मी नमाज तुला मी नमाज करायची चान्सच देत नाही. आणि म्हणून त्या सापाला खरा शाप दिलेला गेलेला आहे. सो वी आर ॲट द एंड ऑफ द आवर. इट्स ऑलमोस्ट 7 o'clock नाव, 1 minute. थँक यू फॉर जॉईनिंग. आणि आता जसं सांगितलं, 2 हप्ता हे 2 दिवस रोश खोदेश, खोदेश टोब मेवोराक लेकुलाम. थँक यू फॉर जॉईनिंग. गुड इव्हनिंग. खोदेश टोब. आता खोदेश मार खेशवान. बेजरात शेम हा वर्ष सगळ्यांना चांगला जाऊन दे, सगळ्यांची भरभराट होऊन दे. बेजरात आम्हाला नातू झाला आणि त्याची 8व्या दिवशी सुनता नाही जाऊ शकली, पण आता आम्ही बेजरात शेम नेक्स्ट वीकला त्यांची सुनता तशी त्याला जॉन्डिस होता आणि ते, तर नेक्स्ट वीकला त्याची सुनता होईल बेजरात हशेम, होपफुली बेतो बेजमानो. जशी बारुख हशेम आमची भरभराट आहे, मुलं आहेत, नातवंड आहेत, ते जशी सगळ्यांची भरभराट हो, पैशाची भरभराट हो सगळ्यांना बेजरात हशेम. सियादत इश्माया, खुदाकडनं ब्राखा आपल्याला सगळ्यांना भेटो. आणि बेजरात हशेम हरेकाची हरेकाची काय काय इन्यान आहे तर त्याची सगळ्यांची कामं आटपो खुदा, सोप्यानी, इझिली. आणि बेजरात आम्हाला तोराचं ज्ञान चांगला येवो सगळ्यांना आपल्याला. בעזרת השם שיהיה סייעתא דשמיא בכל עניינים, ברכה והצלחה רבה מרובה בבני חיי מזוני רוויחי בכל העניינים. So thank you very much for joining. Hope this was interesting, sure. If any questions, please let me know. We'll be happy to answer. Thank you very much. תודה רבה, חודש טוב, חודש מזל טוב. טוב, תודה רבה. very תודה. nice.